कालपासून एक वेगवेगळे व्हिडिओ प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केले आहेत। त्यामध्ये जो युवक आहे तो सतीश भोसले उर्फ पार्टी उर्फ खोक्या, त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत। मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव, मुंबई 24 तास या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। मित्रांनो, सतीश भोसले उर्फ खोक्या हा कोण आहे, त्याचं गाव कोणतं, त्याचं काम काय, हे करतो काय, राहतो काय, कुठं, खातो काय, पितो काय। तर मित्रांनो, शिरूर तालुक्यातील झापेवाडी येथील एका वस्तीवर हा सतीश भोसले नावाचा कार्यकर्ता राहतो। हा कार्यकर्ता भाजपा भटक्या विमुक्त जातीचा जो प्रदेश सरचिटणीस आहे आणि त्याचे शोक बघितले आपण तो खूप शॉकिंग करणारे आहेत। तर त्याचे शोक कोणते आहेत, तर लोकांना मारहाण करणे, जीव मारण्याच्या धमक्या देणे, कायोटांची शिकार करणे, मोरांची शिकार करणे, हरणाची शिकार करणे, ससे खाणे, लाहोर चिटर बटर खाणे, असे ह्याचे शोक आहेत। तर कालपासून विविध प्रसार माध्यमांवरून इलेक्ट्रिक मीडियावर त्याचे वेगवेगळे व्हिडिओ प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केले आहेत। त्यामधील हेलिकॉप्टर मधून एंट्री असा करतो की एखादा फिल्मी पिक्चर मध्ये एखादा हिरो असतो त्याप्रमाणे त्याची एंट्री होते। दुसरा विषय असा की गाडीच्या डॅशबोर्डवरती असे पैसे फेकतो, तो असे बंडलाची बंडल फेकतो। दुसरा व्हिडिओ आला त्याचा की एका जत्रामध्ये किंवा लग्नामध्ये पैसे असं उधळत होतो। तर आणि तिसरा व्हिडिओ आला त्याच्या घरामध्ये असे बंडल एका टी पॉटवर ठेवणे आणि असे पैसे उधळणे। तर मित्रांनो, हा सतीश भोसले उर्फ खोक्या खूप इंटरेस्टेड नाव आहे। तर ह्या सतीश भोसले नावाचा जो कार्यकर्ता युवक आहे, या सतीश भोसलेंनी या परिसरामध्ये पाटोदा, शिरूर, आष्टी या भागामध्ये बऱ्यापैकी दहशत जमवण्याचं काम यांनी केलं आहे। विविध पोलीस स्टेशन मध्ये या सतीश भोसलेवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत। तर त्यामध्ये गुन्हे कोणते आहेत, मारहाण करणे, शिकार करणे, लोकांना उचलून आणणे। तर त्या गावामध्ये तर अशी गोष्ट घडली की शिकारीला हा गेला आणि तिथल्या जो शेतकरी होता तो शेतकरी आडवा आला आणि ती शिकार झाली नाही म्हणून त्या शेतकऱ्याच्या मुलाला एवढं मारलं की त्या मुलाचे पाय मोडला आणि बाप आडवा आला। तर त्या मुलाला बॅटनी मारत असताना बाप आडवा आला तर त्याच्या बापाच्या तोंडावरती बॅट लागली आणि हे पुढचे दात जे आहेत तर ते पूर्ण पडून गेले। तर त्या गावातील, त्या परिसरातील लोक ह्या सतीश भोसलेला खूप तंग आलेले आहेत। दुसरा विषय, बुलढाणा तालुक्यातील एक कामगार होता आणि तो कामगार, त्या कामगारांनी उचल नेली म्हणून त्या कामगाराला बुलढाणा तालुक्यातून उचलून आणून बीड तालुक्यामध्ये आणून त्याला एवढं मारहाण केली, त्याचे कपडे काढले, कपडे काढून त्याला मारहाण केली, तसेच त्याला गुप्तांगावर मारहाण केली, लाताबुक्क्या मारल्या, बॅटनी मारहाण केली। तो ओरडत होता मला सोडा, मी तुमचे पैसे वापस देईल असं म्हणत होता, तरीही त्याला मारहाण केली। आणि जसाच हा व्हिडिओ व्हायरल झाला तसाच प्रसार माध्यमाच्या पत्रकारांनी हा माणूस कुठला आहे, हा कामगार कुठला आहे हे ढूंढण्यासाठी किंवा त्याला सापडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि तो कामगार सापडण्यात पत्रकारांना यश आलं। तर हा कामगार कुठला आहे, तर बुलढाणा तालुक्यातील एका गावातील हा कामगार असल्याचं कळालं। तर पत्रकारांनी त्याला विचारलं की बाबा तुला मारहाण झाली का, तर
त्यांनी सांगितलं की मला साहेब मला खूप मारहाण झाली आणि मी मारहाण होत असताना तर पत्रकारांनी परत त्याला विचारले की आपल्याला मारहाण झाली, कशी झाली, कुठे झाली? तर त्यांनी सांगितलं मला इथून उचलून नेलं, उचलून नेल्याच्या नंतर मला खूप दिवस मारहाण केली, एका शाळेच्या पत्र्यामध्ये मारहाण, एका खोलीमध्ये मारहाण झाली आणि त्या खोलीत मी एक्झॅक्ट जागा सांगू शकत नाही, परंतु मी कसा बसा जिवंत वाचलो हेच माझे भाग्य आहे. तर पत्रकारांनी विचारलं की तुम्ही केस वगैरे किंवा FIR काय दाखल केला का नाही? तर तो म्हणाला मी FIR दाखल करण्यासाठी जालना जिल्ह्यातील नव्हे तर बुलढाणा जिल्ह्यातील एका पोलीस स्टेशनमध्ये, संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गेलो असता त्या ठिकाणी मला असं सांगण्यात आले की आपला FIR इथे होणार नाही. त्याचे कारण असे की ही घटना आमच्या भागामध्ये किंवा आमच्या एरियामध्ये घडलेली नाही. तुम्ही ज्या भागामध्ये ही घटना घडली त्या भागामध्ये जाऊन आपला FIR दाखल करा. परंतु ह्या कामगाराला एवढं मारहाण झाली होती, तो कामगार तिथे जाईल का आणि गेला तर त्याची मनस्थिती काय असेल? तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की साहेब मला मारहाण झाली हे खरं आहे, परंतु माझी मनस्थिती त्या भागात जाऊन FIR दाखल करण्याची नाही, म्हणून मी FIR दाखल केलेला नाही. परंतु कोणीतरी कालपासून हा व्हिडिओ व्हायरल केला आणि मी आता FIR दाखल झालेला आहे. परंतु एवढं होऊन देखील अशा जो हा सतीश भोसले आहे त्या सतीश भोसलेवर कारवाई आजपर्यंत का झाली नाही आणि त्याच्यावर जर एवढे गुन्हे असतील तर ह्याला तडीपारीची किंवा मोकोको अंतर्गत याच्यावरती कारवाई का झाली नाही, हा पडलेला समाज आणि समाज माध्यमातील लोकांना प्रश्न आहे. तर आपण या चॅनलला नवीन असताल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या जर काही सूचना असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये सूचना लिहा. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.